प्रियांनो, सलाम. आज एक विशेष आराधना घेऊन आम्ही आपल्यापुढे आलो आहोत. या आराधनेचा उद्देश हा आहे की आज रविवारी आपल्याला चर्चमध्ये जाता येणं शक्य नाही. त्यावेळी आपण जेथे कुठे असाल, घरी असाल किंवा कार्यालयात असाल, तेथे आपल्याला आराधना करता यावी. आम्ही आज संपूर्ण आराधना आपल्यापुढे सादर करत आहोत. ती केवळ मनोरंजन म्हणून पाहू नका, त्यामध्ये तुम्हीही सहभागी व्हा. आम्ही प्रार्थना करणार आहोत, त्यावेळी तुम्हीही प्रार्थना करा. आम्ही प्रभूची गीतं गाणार आहोत, त्यावेळी तुम्हीही आम्हाला सामील व्हा. आणि प्रभूचा संदेश तुमच्याकडे येत असताना त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. प्रभू तुमच्याशी काय बोलू इच्छितो ते बघा. आमची ही इच्छा आहे की ह्या आराधनेद्वारे तुम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त हो. चला तर मग आपण सुरुवात करूया प्रार्थनेने. आपण प्रार्थना करू. प्रभू आमच्या जिवंत देवा, आम्ही तुझी स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. सर्व मान, महिमा, गौरव तुझ्या चरणाशी अर्पण करतो. तुझ्यापुढे लीनतेने येतो आणि स्वतःला तुझ्यापुढे सादर करतो. आम्हाला आराधनेची ही सुंदर संधी तू उपलब्ध करून दिलीस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला हे उत्तम तंत्रज्ञान दिलंस, या तंत्रज्ञानाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी करण्याची संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभुदेवा, आम्ही हीच प्रार्थना करतो की आम्ही ही आराधना करत असताना खरेपणाने, आत्म्याने तुझी आराधना करावी आणि तुला गौरव द्यावा, तुला संतोष द्यावा, म्हणून तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. इथून पुढचा सर्व वेळ तू आम्हाला चालव. येशूच्या नावानं प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. जिसने बनाया हमें, जो है हमारा आधार. जिसने बचाया हमें, जो है हमारा उद्धार. उसकी हो जय जय हो आराधना, उसकी हो जय जय सदा. उसकी हो जय जय हो आराधना, उसकी हो जय जय सदा. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें, जो है शिफा और रज़ा. उसकी प्रशंसा करें. वो है जग का दाता और तारनहार, वो है सबों का प्रधान. वो है जग का दाता और तारनहार, वो
समों का प्रधान। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें। Worship His majesty unto Jesus be all glory, honor, and praise. Majesty, kingdom, authority flows from His throne unto His own. His anthem raise. So exalt, lift up on high the name of Jesus. Magnify, come glorify, Christ Jesus the King. Majesty, worship His majesty. Jesus who died, now glorified, King of all kings. Jesus who died, now glorified, King of all kings. Jesus who died, now glorified, King of all kings. पवित्र शास्त्रामधून स्तोत्र संहिता 91 हे आपण वाचूया. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो प्रातपराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणार बाण, काळकात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणते अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. परमेश्वर ही वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. येशूचे नाम गोड पान विनाता लागते, ते दुःखे भय आणि मान नाही
शांती भरती अत्यंत समाधान भुकेले तृप्ती पावती बिना मेरे कल्याण भुकेले तृप्ती पावती बिना मेरे कल्याण येशू हा माझा प्रार्थना देवाला ऐकवी दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी येशू हा माझा मित्र पाठिंबा मेंढपाळ गुरु उपाध्या दयावान वराजाही तेजा गुरु उपाध्या दयावान वराजाही तेजा हे प्रभु माझी सबने अत्यंत हलकी गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी आताही तुझी ममता सांगे मी सकळा अंतरी भरी शांतता भरता दयाळा अंतरी भरी शांतता भरता दयाळा येशूचे नाम गोड विना लागते प्रियांनो, आता भक्तीमध्ये ऐकूया देवाचा संदेश. हा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत पुण्याहून देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांना सलाम म्हणतो. आज अनेक मंडळांमध्ये सलाम म्हणण्याची सवय आहे, परंतु शहरामध्ये आपण सलाम म्हणत नाही. आपण गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग या प्रकारे आपण एकमेकांना ग्रीट करतो, परंतु मला आवडतं सलाम म्हणायला. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये एकत्र आलो आहोत ती वेगळी परिस्थिती आहे. आम्हा सर्वांना माहीत आहे, विशेषतः भारतामध्ये, की जे कोरोना व्हायरसची जी भीती निर्माण झाली आहे आणि संपूर्ण वातावरण त्यामुळं जगातलं बदलून गेलं आहे. आज त्याविषयी आम्ही बोलत आहोत, त्याविषयी आम्ही चर्चा करत आहोत, त्याला आम्ही कसं तोंड देणार आहोत याविषयी आपण बोलत आहोत. आज विशेषरीतीनं देवाचे लोक या नात्यानं आपण परमेश्वराची आराधना करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सरकारच्या सांगण्याप्रमाणे किंवा सरकारनं जो काही नियम सांगितलेला आहे त्यानुसार आज अनेक ख्रिस्ती मंडळ्या त्यांच्या चर्चमध्ये, उपासना मंदिरामध्ये एकत्र येऊ शकत नाहीत. आणि म्हणून देवानं आम्हाला ही कल्पना सुचवली, देवानं आम्हाला हे मार्गदर्शन केलं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की जर आपण ऑनलाईन अशा प्रकारे भक्ती घेतली तर कदाचित अनेकांना त्याचा फायदा होईल. आणि म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे आणि माझ्याबरोबरच माझा परिवार या ठिकाणी आहे, ज्यांची ओळख आपल्याला या भक्तीच्या कार्यक्रमामध्ये झाली असेल किंवा होईल. आज आपण ज्या वचनाकडे पाहणार आहोत ते स्तोत्र आज अनेक जण पाठ म्हणत आहेत, घरामध्ये म्हणत आहेत, एकमेकांना सांगत आहेत.
तुम्हाला माहित आहे मी कोणत्या स्तोत्राविषयी म्हणत आहे. स्तोत्र 91. आणि माझी नेहमीची सवय, ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस माझी अपेक्षा असते की जे ऐकणारे आहेत त्यांनी स्वतःच्या पवित्र शास्त्रामध्ये त्याचं वाचन करावं. मला माहीत नाही तुम्ही घरामध्ये आहात किंवा तुम्ही कामावर आहात, कोणत्याही ठिकाणी तुम्ही आहात, ज्या ठिकाणी तुम्ही या भक्तीमध्ये सहभागी झाला असाल, माझी तुम्हाला विनंती आहे की केवळ ऐकण्यासाठी म्हणून या संदेशाचा आपण उपयोग करू नका, परंतु माझी मनापासून ही इच्छा आहे की आपण सर्वजण या आराधनेमध्ये सहभागी होऊ आणि ज्या प्रकारे आपण आपल्या मंदिरामध्ये, हॉलमध्ये, वर्शिप प्लेसच्या जागी आपण भक्ती करतो त्याच प्रकारचा अनुभव आम्हा सर्वांना यावा ही माझी इच्छा आहे. तर 91 स्तोत्र उघडूया आणि त्या स्तोत्राकडे जाण्या अगोदर आपण त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. खरं म्हणजे स्तोत्र 90 ते 100 ही सर्व स्तोत्र एका विशिष्ट गटामध्ये येतात, ज्याची सुरुवात पहिल्या वचनामध्ये प्रार्थनेने होते आणि शेवटल्या वचनामध्ये उपकाष्ठेने होते. तर 90व स्तोत्र जे आहे ते 90व स्तोत्र हे मोशेचं स्तोत्र आहे आणि ते स्तोत्र जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक भयंकर अशी परिस्थिती आहे. मोशे प्रार्थना करत आहे, देवाची काकुळत करत आहे, देवाला विनंती करत आहे आणि जणू काही त्या प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळालं आहे. आणि म्हणून हे 91 स्तोत्र आपल्याला ज्यावेळेस पवित्र शास्त्राचं लिखाण करण्यात आलं, त्याचं एकत्र त्याची अरेंजमेंट करण्यात आली, योजना करण्यात आली, त्यावेळेस 91 स्तोत्र या ठिकाणी आपल्याला आढळतं. आणि हे स्तोत्र हे देवानं दिलेल्या प्रार्थनेचं उत्तर आहे. आपल्याला वेळ नाही आज आपण जास्त वेळ अशा प्रकारे या वचनामध्ये वेळ घालवू शकू, परंतु थोडक्यामध्ये आपण या स्तोत्रामधून प्रभू आपल्याला काय सांगू इच्छितो हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. 91 स्तोत्राचं पहिली 2 वचनं आपण वाचतो. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. पहिलं जे वाक्य आहे, जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो, हे एक विधान आहे. इट इज अ स्टेटमेंट अँड इट इज अ व्हेरी प्रोफाउंड स्टेटमेंट. हे अत्यंत महत्वाचं असं विधान आहे. प्रत्येक या जगामध्ये असणाऱ्या व्यक्तीसाठी जणू काही हे आम्हाला लागू करता येईल. जो कोणी ती व्यक्ती असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, कोणीही व्यक्ती, त्या व्यक्तीविषयी असं म्हटलेलं आहे की जर ती परात्पराच्या गुप्त स्थळामध्ये राहते, याचा अर्थ ज्या व्यक्तीचा असा अनुभव आहे परमेश्वराच्या गुप्तस्थळी वसण्याचा. परमेश्वराचं गुप्तस्थळ काय आहे? ज्याला परमेश्वराचा अनुभव आला आहे, ज्याचं परमेश्वराबरोबरचं नातं आहे, त्याच्यासाठी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाणं हे परमेश्वरासाठी, त्याच्यासाठी ते गुप्तस्थळ आहे. त्यासाठी फार मोठी जागा लागते, अगदी निवांत जागा असली पाहिजे. जसं इथे गुप्तस्थळ म्हटलेलं आहे, अशा प्रकारे ते गुप्तच जागा असली पाहिजे असं नाही, परंतु तो एक अनुभव आहे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाण्याचा. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला हे पुन्हा आणि पुन्हा आढळून येतं की देवाचे लोक देवाच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात. आज ज्या परिस्थितीमध्ये आपण राहत आहोत, आम्हाला कदाचित आपल्या जागी आम्ही बंदिस्त झालो आहोत. आम्हाला आपलं घर सोडून जाऊ नये अशा प्रकारे सांगण्यात येतं. आज आम्ही इटली विषय ऐकतो की इटलीमध्ये जवळजवळ संपूर्ण देश हा बंदिस्त आहे, त्यांना आपल्या घराबाहेर पडता येत नाही. आज जगामध्ये जी ही परिस्थिती निर्माण झाली आहे, कदाचित त्याच्यासाठी आम्ही जबाबदार आहोत. देव जो आमचा निर्माण करता त्याला आम्ही विसरलो होतो. देव जो आमचा निर्माण करता त्याला आम्ही आपल्या जीवनामध्ये दुय्यम स्थान दिलं होतं किंवा त्याला काही स्थानच दिलं नव्हतं. आणि म्हणून जणू काही निसर्गाच्या माध्यमातून देवानं
माणसाला ही पुन्हा आठवण करून दिली की आज तुम्हाला माझ्या सानिध्यामध्ये येण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्यांचा हा अनुभव आहे की आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये जाण्याची सवय आहे, त्याचा आनंद लुटण्याची आम्हाला सवय आहे, त्यांच्यासाठी हा अनुभव काही वेगळा नसेल. आम्ही कुठेही असलो तरी सुद्धा आम्ही परात्पराच्या गुप्तस्थळी जाऊ शकतो, देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही जाऊ शकतो. आणि मग त्या वचनाचा दुसरा भाग असा आहे, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. ज्या व्यक्तीला हे रहस्य समजलेलं आहे की परमेश्वराच्या गुप्त स्थळामध्ये जायचं, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जायचं, त्याच्यासाठी परमेश्वराचं अभिवचन हे आहे की तो सर्व समर्थाच्या सावलीमध्ये राहील. इंग्रजीमध्ये शॅडो हा शब्द वापरलेला आहे. ही विल बी सेफ अंडर द शॅडो ऑफ द ऑलमायटी. आणि आम्हाला माहित आहे की ज्या वेळेस आम्हाला कोणत्याही गोष्टीपासून स्वतःचा बचाव करायचा असतो त्यावेळेस आम्ही एखादी जागा शोधतो की ज्या ठिकाणी आम्ही सुरक्षित आहोत. आज संपूर्ण जगाच्या दृष्टीनं कदाचित आमचं घर ही आमच्यासाठी सुरक्षित जागा झाली आहे. जे आजारी आहेत त्यांच्यासाठी हॉस्पिटल, दवाखाना ही सुरक्षित जागा झाली आहे. परंतु देवानं मानवाला निर्माण केलं तेव्हापासूनच त्याची इच्छा ही होती की मानवानं आपल्या सहवासामध्ये राहावं आणि सर्व समर्थाच्या म्हणजे आमच्या जिवंत देवाच्या निर्माणकर्त्याच्या सावलीमध्ये, त्याच्या छायेमध्ये राहणं यासारखी सुरक्षित जागा आमच्यासाठी कोणतीही नाही. हा जो शब्द वापरलेला आहे सावली, तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आहे. तो आम्हाला देवाच्या प्रीतीची सावली मिळू शकते, देवाच्या कृपेची सावली मिळू शकते, देवाच्या दयेची सावली आम्हाला मिळू शकते, देवाच्या पापक्षमेची सावली आम्हाला मिळू शकते, देवाच्या चांगुलपणाची सावली आम्हाला मिळू शकते. जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे रहस्य समजलेलं आहे, आणि मी सुरुवातीला म्हटलं की हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं विधान आहे, इट्स अ प्रोफाऊंड स्टेटमेंट, की ज्या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याची सवय लावलेली आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे, तो सर्वात सुरक्षित आहे. आज आम्हाला माहित आहे की करोनाला कुठलाही उपचार नाहीये, कुठली लस अद्याप सापडलेली नाही, आणि म्हणून सर्वांना भीती आहे. आज जगामध्ये अनेक रोग आहेत, परंतु इतकं प्रचंड भय आज जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही रोगाने निर्माण केलं नव्हतं. जगामध्ये असं कोणताही धोका नव्हता माझ्या अनुभवाप्रमाणे आजपर्यंत की ज्यामुळं संपूर्ण जग एका प्रचंड भीतीमध्ये सापडलेलं आहे. आणि हे त्यामुळे झालं कारण देवाच्या सानिध्याचा अनुभव जगाने घेतलेला नाही. आज आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की आम्ही सुरक्षित राहू, परंतु ज्या देवानं आम्हाला निर्माण केलेला आहे तो आम्हाला हे रहस्य सांगतो, आणि पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की आमचा आनंद हा देवाच्या सानिध्यामध्ये आहे. स्तोत्र करता पुन्हा आणि पुन्हा, विशेषतः दाविदाचे अनेक स्तोत्र, त्यामध्ये देवाच्या सानिध्यामधला आनंद काय आहे याविषयीचं वर्णन तो पुष्कळदा करतो. थोड्या वेळामध्ये आपण दुसरं वचन पाहूया. स्तोत्र करता त्या ठिकाणी असं म्हणतो, परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. पहा, देवाविषयीचा त्याचा जो अनुभव आहे तो वेगवेगळ्या शब्दांमध्ये तो सांगतो की तो देवाला असं म्हणतो की तू माझा देव आहेस, तुझ्यावर मी भाव ठेवतो, तू माझा आश्रय आहेस, तू माझा दुर्ग आहेस. ज्यावेळेस आमच्यावर संकट येतं त्यावेळेस आम्हाला सर्वात सुरक्षित जागा कोणती आहे ही शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज कदाचित जो कोणी आजारी असेल तो पहिल्यांदा दवाखान्यामध्ये जाईल. दवाखान्यामध्ये जाऊन योग्य प्रकारचे उपचार आपल्याला मिळतील यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करेल. आज जगामध्ये अशी परिस्थिती आहे की आम्ही सर्व पापानं ग्रस्त आहोत. आज करोनापेक्षाही भयंकर जो धोका संपूर्ण जगाला आहे तो म्हणजे पापापासून. आज आम्ही पापामध्ये आहोत, पापाच्या भयंकर शिक्षेखाली संपूर्ण जग आहे हे आज अनेकांना माहीत नाहीये. परंतु जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला असेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जर तुम्हाला पापांची क्षमा मिळाली असेल, तर तुम्ही आनंदाने म्हणू शकता की परमेश्वर हा माझा आश्रय आहे, परमेश्वर माझा दुर्ग आहे, परमेश्वर माझा देव आहे,
परमेश्वरावर मी भाव ठेवलेला आहे. आणि आज जर तुम्ही अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये देवाचा अनुभव घेतलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणार आहे, याचा जर अनुभव तुम्ही घेतला असेल, तर स्तोत्रकर्त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अतिशय विश्वासानं, आत्मविश्वासानं, आनंदानं तुम्ही अशा प्रकारे घोषणा करू शकता की परमेश्वर माझा आश्रय आहे. होय, आमच्या आजूबाजूची परिस्थिती आमच्या मनामध्ये भय निर्माण करते. मी ज्यावेळेस याचा विचार करत होतो त्यावेळेस मला हे लक्षात आलं की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांसाठी हे शब्द पुन्हा आणि पुन्हा उच्चारले की तुम्हाला शांती असो, भिवू नका, भिवू नका. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य हे भ्यालेले होते. जुन्या करामध्ये सुद्धा आपण वाचतो की यहोशुआला ज्यावेळेस देव त्याच्याशी बोलला त्यावेळेस त्याने सांगितले तू भिवू नको, खंबीर हो, हिंमत धर. आज देव आम्हाला पुन्हा एकदा त्याच्या वचनातून सांगत आहे की आम्हाला देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आमच्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत भयंकर असेल, दुःखदायक असेल, भीतीदायक असेल, काळजी वाटणारी असेल, तरी सुद्धा स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण विश्वासाने म्हणू शकतो की परमेश्वर माझा आश्रय आहे, परमेश्वर माझा दुर्ग आहे, परमेश्वर माझा देव आहे, परमेश्वरावर मी भाव ठेवलेला आहे. आणि मग या स्तोत्रामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की जर प्रभूने संधी दिली तर त्या आपण पुन्हा पाहणार आहोत. परंतु एक गोष्ट मला सांगू द्या की जुना करार हा आम्हाला नव्या कराराकडे घेऊन जातो किंवा तो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जातो. 91व्या स्तोत्राच्या शेवटी हे वचन आहे की परमेश्वर स्तोत्रकर्ता असं म्हणतो, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. सर्वात महत्वाची गोष्ट या वचनामध्ये मला असं वाटतं 91व्या स्तोत्रामध्ये, ते म्हणजे तारणाचा अनुभव. व जगामध्ये सर्व संकट ही अत्यंत खरी आहेत, भीतीदायक आहेत, परंतु जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला असेल तर या सर्व भयापासून आम्ही मुक्त होऊ शकतो. आम्हाला अर्थात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. सरकारनं ज्या सूचना केलेल्या आहेत, जे काही नियम लावलेले आहेत, त्याचं पालन आम्ही करायला पाहिजे. परंतु आज मला असं वाटतं आम्हा सर्वांनी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये हा विचार करणं आवश्यक आहे की माझं प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरचं नातं काय आहे. या स्तोत्रामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या उपमात्मक आहेत, त्या मेटाफोर्समध्ये वापरलेल्या आहेत. प्रत्यक्ष स्तोत्रकर्त्याला असा काय अनुभव आला होता, अशा प्रकारे त्याला गोष्टी दिसत होत्या, याविषयी कदाचित आम्ही वाद करू. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की परमेश्वराच्या सानिध्याचा आनंद त्याला होता. आणि आज आपण पाहतो की अनेक प्रकारच्या अफवा आज पसरत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लोक बोलत आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आमचा भरोसा आज कोणावर आहे. आमच्या संपत्तीचा आम्हाला उपयोग होणार नाही, आमच्या ज्ञानाचा आम्हाला उपयोग होणार नाही, आमच्या शिक्षणाचा आम्हाला उपयोग होणार नाही, आमचं घराणं मोठं आहे त्याचा आम्हाला उपयोग होणार नाही. परंतु आज आम्हाला सर्वात मोठी गोष्ट ही आहे की देवामध्ये आम्ही सुरक्षित आहोत, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही सुरक्षित जीवन जगू शकतो. आणि माझी आपल्या सर्वांसाठी ही प्रार्थना आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाचा अनुभव आपल्या प्रत्येकाला यावा आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण सर्व सुरक्षित आहोत, तो आमचा आश्रय आहे. या अनुभवामध्ये, त्या साक्षीमध्ये आपण सर्व जीवन जगावं. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करू. आमेन. प्रियजन हो, आजचा संदेश तुमच्यासाठी आनंदाचा, आशीर्वादाचा झाला असेल असा माझा विश्वास आहे. एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण प्रभूची आराधना केली, परंतु यामधून आम्ही हेच पाहू शकतो की आम्ही कोठेही असलो, कसे असलो, तरी सुद्धा प्रभूची आराधना करण्यामध्ये आम्हाला कोणती अडचण येऊ शकणार नाही, आम्हाला कोणी थांबवू शकणार नाही. या भक्तीच्या द्वारे, वचनाच्या द्वारे जर तुम्हाला आशीर्वाद मिळाला असेल तर नक्की आम्हाला कळवा, यासाठी की इथून पुढे सुद्धा अशा प्रकारे भक्ती घेऊन आपल्यापर्यंत प्रभूचं वचन घेऊन येण्यासाठी आम्हाला निश्चित उत्तेजन मिळेल, आम्हाला आनंद वाटेल. आराधनेमध्ये दानार्पण हा एक महत्त्वाचा भाग असतो. तुम्हाला माहिती आहे, या भक्तीमध्ये आपण दानार्पण घेतलं नाही, परंतु माझी तुम्हाला सूचना आहे, एक दान म्हणून तुम्ही आपल्या घरामध्येच काहीतरी रक्कम गोळा करा आणि आपल्या आजूबाजूला कोणी गरजवंत असतील, कदाचित तुमची कामवाली असेल, वॉचमन असेल, कोण गरजवंत असेल, त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांच्या
त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि माझा विश्वास आहे की प्रभू तुम्हाला निश्चित आशीर्वाद देईल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू. आपण प्रार्थना करूया. आणि प्रार्थना करत असताना ज्यावेळेस तुम्ही ही प्रार्थना ऐकत आहात, तुम्ही स्वतः या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा. तुमच्या स्वतःच्या विनंत्या तुम्ही त्या प्रार्थनेमध्ये आणा. तुम्ही स्वतः प्रार्थना करा, आपल्या स्वतःच्या प्रार्थना घ्या, त्या प्रभूसमोर मांडा. आणि माझी खात्री आहे की प्रभू आम्हाला सर्वांना आशीर्वादित करेल. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आज तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये येऊन, तुझ्या उपस्थितीमध्ये येऊन तुझी स्तुती आराधना आम्ही करू शकलो. आम्ही तुझं वचन ऐकू शकलो. आणि आज प्रार्थनेच्या द्वारे प्रभू आम्ही आमच्या गरजा, आमच्या विनंत्या घेऊन तुझ्यासमोर येत आहोत. प्रभू आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, परंतु आम्हा प्रत्येकाची गरज काय आहे हे तुला माहीत आहे. आज आमच्या कुटुंबाच्या गरजा घेऊन आम्ही तुझ्यासमोर येतो. आम्हा प्रत्येकाच्या कुटुंबाचं तू संरक्षण कर. या दिवसामध्ये आमचं मन चिंताग्रस्त असताना आम्ही आपली सर्व चिंता तुझ्यावर टाकावी, यासाठी प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन कर. आमची ही प्रार्थना आहे. आमचे शेजारी, आमच्या राज्यातील लोक, आमच्या देशातील लोक, इतकेच नाही परंतु संपूर्ण जगातील लोक आज या भीतीमध्ये असताना, चिंतेमध्ये असताना, काळजीमध्ये असताना प्रभू सर्वांची तू भेट घे. पवित्र आत्म्या तू त्यांचं समाधान कर. सर्वांना तू धीर दे. आणि तू निश्चितच आम्हाला या परिस्थितीमधून बाहेर आणणार आहेस. तू आम्हाला पुन्हा एकदा आमचं जीवन आनंदानं, शांतीनं भरणार आहेस, हा आमचा विश्वास आहे. आज आम्ही विशेष प्रकारे प्रार्थना करतो जे सर्व वैद्यकीय क्षेत्रात आहेत, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, वॉर्ड आयाज, वॉर्ड बॉयज, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व यांच्यावर आज भयंकर ताण आहे. ते अविश्रांत श्रम करत आहेत. प्रभू मी प्रार्थना करतो, आज त्यांचे हात तू बळकट कर. त्यांचं तू आज संरक्षण कर. त्यांची तू आज काळजी घे. त्यांच्या कुटुंबियांवर तुझा कृपेचा हात तू राहू दे. त्याचप्रकारे पोलीस दल आणि वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आज प्रार्थना करतो. आमच्या देशाचं सरकार, राज्यकारभार चालवणारे सर्व वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये काम करणारे, या दिवसामध्ये विशेष सेवा पुरवणारे, प्रभू या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. या भयंकर आजारामध्ये तू त्यांचं संरक्षण कर. त्यांना तू सुरक्षित ठेव. त्यांना तू निरोगी राख. आणि त्यांची सेवा ही तू आशीर्वादित कर. जे रोगग्रस्त आहेत, आम्ही प्रार्थना करतो प्रभू तू दया कर. त्यांना या रोगातून तू मुक्त कर. त्यांना तू निरोगी कर. आणि प्रभू या दिवसामध्ये आम्ही सर्वांनी तुझ्याकडे वळावं, तुझ्याकडे पाहावं, तुझी याचना करावी, तुझी प्रार्थना करावी, तुला आरोळी मारावी. यासाठी आम्हा सर्वांचं, या जगामधील प्रत्येक पुरुष आणि स्त्री, मुलगा मुलगी, सर्वांचं प्रभू देवा या दिवसामध्ये तू सहाय्य कर की आम्ही आज आपलं लक्ष तुझ्याकडे लावावं. तुझ्याकडे आम्ही आपली विनंती घेऊन यावं. तुझ्यासमोर आम्ही आरोळी मारावी, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. प्रभू तू आमच्यावर दया कर, ही आमची प्रार्थना आहे. पुन्हा एकदा आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझी आराधना, भक्ती करण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरवलीस, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्या वचनामध्ये टिकून राहण्यासाठी, तुझी साक्ष आपल्या जीवनामधून देण्यासाठी, जे गरजवंत, जे वेगवेगळ्या संकटांमध्ये आहेत, त्यांच्याकडे जाण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण की आमचा तू जिवंत देव आहेस, आमची प्रार्थना ऐकणारा देव आहेस. तुझ्या सानिध्यामधला जो आनंद आहे, त्याचा अनुभव पुन्हा आणि पुन्हा आम्हाला येऊ दे. आणि तुझ्या सानिध्यामध्ये सर्व प्रकारचं सुख आहे, सुरक्षितता आहे, याचा अनुभव सर्वांना येऊ दे. या दिवसामध्ये अनेकांनी तुझ्याकडे वळावं, ही आमची प्रार्थना आहे.
या संकटाच्या काळामध्ये तू जो आमचा निर्माण करता, तू जो आमचा तारणारा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुला आम्ही ओळखावं यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझी आम्ही स्तुती करतो, कारण की तू चांगला आहेस. तू कधी आमच्यावर अन्याय करत नाहीस, तू कधी आम्हाला दुःख देत नाहीस. तुझ्या योजना आमच्यासाठी उत्तम आहेत, चांगल्या आहेत, आमच्या भल्याच्या आहेत, हे आम्ही मान्य करतो आणि त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. यावेळेस आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज मास दे, तसे आपल्या अपराधांची क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण शेवटला आशीर्वाद घेऊया. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, देवावर प्रीती असणाऱ्या देवाच्या प्रत्येक लेकराबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन.